मुंडे साहेबांच्या वारसदारांकडून मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत। जालना जिल्हा हा जातीय आरक्षणाचं केंद्रबिंदू झालाय। सुरुवातीला मराठा आरक्षण, नंतर ओबीसी आरक्षण, अलीकडे झालेलं धनगराचं आंदोलन आणि आता बंजारा समाजाचं उपोषण असे 4 मोठे उपोषण जालन्यात पाहायला मिळाले। बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यातील विजय चव्हाण आमरण उपोषणाला बसलेत। गेले 9 दिवस हे उपोषण सुरू होतं। अखेर आज पंकजा मुंडे आणि मंत्री संजय राठोड उपोषणस्थळी पोहोचले आणि तिथे काय घडलं तुम्हीच पहा। सांगते म्हणून उपोषण मागे घेत आहे, पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्यात ते कमीत कमी एका महिन्याच्या आत मान्य करायला पाहिजे। आणि बाकीचे जे मागण्या आहेत, प्रमुख जे मागण्या आहेत, ते एसटी आरक्षणाची ती कमीत कमी 2 महिन्याच्या आत मागण्या मान्य व्हायला पाहिजे। नाहीतर समाज बांधवाला सांगतो आपण 1 महिन्याची वाट बघायची, नंतर अजून काय डिसिजन घ्यायचं सगळं समाज बांधव बसून आपण ठरवायचंय। ताई तुम्हाला आणि भाऊला विनंती आहे, आताचे जे मेन मुद्दे आहेत ते एका महिन्याच्या आत काही करून मान्य व्हायला पाहिजे। ती दुसरी जी मागणी आहेत मेन आमची 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे। बंजारा समाजाचा बांधव विजय भाऊ उपोषणाला बसले होते। आमच्या अर्जुन भाऊंनी खूप आग्रह केला की त्यांच्या उपोषणासाठी सगळ्यांनी लक्ष घालावं, प्रशासनात प्रयत्न केले, शिंदे साहेबांशी त्यांचं बोलणं करून दिलं। आमचे संजय भाऊ राठोड खास त्यांच्यासाठी आज स्वतःच्या मतदारसंघातले सगळे कार्यक्रम रद्द करून इथे आले आणि आम्ही त्यांना खूप मेहनत केली, खूप विनंती केली। त्यांची तब्येत खराब होत होती आणि 45 वगैरे त्यांचं बीपी ड्रॉप झालं होतं, म्हणून त्यांना सलाईन देखील लावण्यात आलं। आणि आज मी मुख्यमंत्र्यांशी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी वचन दिलेलं आहे की ते त्यांना भेट देतील, त्यांच्या डेलिगेशन भेट देतील आणि सगळ्यात टेक्निकल आपण स्टेज पाहूगे तो स्टेज शब्दा की जास्त जर वेगळं तर स्टेज पूर्ण आहे। हेटे उतरू हेटे त्याच्या हातातून माईकच घेतला पाहिजे, त्याला मोहच तसं नाही, त्यांना लक्षात येत नाही आपण काय म्हणतो। तर त्यांचं बीपी ड्रॉप होत होतं, स्वतः मुख्यमंत्री त्यांना बोलले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना सोमवार, मंगळवार, बुधवार पैकी एक दिवशी पूर्ण टेक्निकल टीम घेऊन बोलवलं आहे, त्यांना पूर्ण वेळ देणार आहे। पण त्यांच्या माझ्या लायकीपर्यंत ज्या मागण्या होत्या त्या मी मंजूर केल्यावर त्यांनी उपोषण सोडलं। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या गावांच्या विकासासाठी, तांड्यांच्या विकासासाठी एक वेगळं बोर्ड स्थापन करावं। तसेच त्यांचं म्हणणं होतं की बंजारा समाजाच्या घरकुलांसाठी वेगळी एक प्रयोग करावा। विजयंतीच्या मुलांसाठी जिल्ह्यांमध्ये, बंजारा बहु जिल्ह्यांमध्ये हॉस्टेल करावे आणि त्यांचं हे मागणं होतं की ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा करावा। त्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन त्या मंत्रालयात हे फॉलोअप करून द्यायचा त्यांना शब्द दिल्यावर त्यांनी उपोषण सोडलं। मी संजू भाऊंचे जाहीर आभार मानते, अर्जुन भाऊंचे आभार मानते की त्यांनी खूप याच्यात साथ दिलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालं। एक राजकीय प्रश्न आहे, मुंडे साहेबांच्या वारसदारांकडून मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत, अर्जुन खोतकर आहेत। मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। अशी खऱ्या अर्थानं मागणी आमचे स्थानिक आमदार शिवसेनेचे नेते अर्जुन भाऊ खोतकर यांची होती आणि ते सातत्यानं राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या मागे होते। आणि कालच एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आला, मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला आणि मी जालन्याला या ठिकाणी आलो। आज त्यांच्या मागण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे। आमच्या विनंतीला मान त्यांनी दिला, उपोषण आम्ही सोडवलेलं आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व शिष्टमंडळासहित ते त्यांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करणार। देवेंद्र फडणवीसने सांगितलं होतं पोरादेवीला येताना की जे मागण्या आहेत बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन, मात्र आता सरकार 28 मागण्या होत्या, त्याच्यातल्या 16 मागण्या या सरकारने पूर्ण केलेल्या आहे। पोहरादेवीच्या विकासासाठी सुद्धा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना सरकारने 724 कोटी रुपये दिलेले आहेत।
विकासासाठी. त्याच पद्धतीनं 16 मागण्या पूर्ण झालेल्या आहे. आरक्षण आणि इतर मागण्या राहिलेल्या आहेत. त्या संदर्भात विजय चव्हाण साहेब उपोषणाला बसले होते आणि हे उपोषण सोडावं म्हणून आमदार महोदय अर्जुन खोतकर साहेब सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मागे होते आणि त्यांनी आज पंकजाताई आणि मला खास करून या ठिकाणी पाठवलं आणि उपोषण अर्जुन बापूच्या खऱ्या अर्थानं म्हणण्यानुसार विजय चव्हाणनी सोडवलं. पोरादेवीचा शब्द पाळतील. हो, नक्कीच. आमच्या 28 मागण्या पूर्ण करण्यासाठी समाजाच्या सर्व प्रश्न शिष्टमंडळासमोर चर्चा होणार आहे. तर अशा प्रकारे पंकजा मुंडेंनी आधी ओबीसी, नंतर धनगर आणि आता बंजारा आरक्षणाच्या उपोषणासाठी मध्यस्थी केली आहे. हे सगळं जरी असलं तरी जालन्यात एकापाठोपाठ एक आंदोलनं घडत असल्यामुळे जालना जिल्हा आता चर्चेत आलाय. तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.